श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे. श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली अजिबात वाया जात नाही. ज्या भक्ताने मनापासून स्वामी सेवेचा मार्ग पकडला त्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे होतच असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार लवकर होतात, तर काहींच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु एखाद्या भक्ताच्या आयुष्यात जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो ना, तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात. जिथे सर्व काही असमर्थ असते तिथे माझे स्वामी समर्थ असतात. त्यामुळे मनापासून केलेली भक्ती ही नेहमी स्वामींपर्यंत पोहोचत असते. आणि जेव्हा स्वामींपर्यंत भक्ती पोहोचते परंतु स्वामींच्या सेवेत एखाद्याने मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हटले तरी त्याची भक्ती ही वाया जात नाही. योग्य वेळ आली की स्वामी खूप काही देत असतात. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की भक्ती करणे, आणि जेव्हा एखाद्या भक्तांच्या बरोबर स्वामी राहतात तेव्हा त्या भक्तांचा हात कधीच स्वामी सोडत नाहीत. कायम भक्ताच्या बरोबर राहतात. आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य एखाद्या भक्ताला भेटते तेव्हा त्याच्या आयुष्यात सुंदर सुंदर अनुभव आणि चमत्कार होत असतात. आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे आगळे वेगळे आणि सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा इथून मी व्हिडिओ सोडला की लगेचच तुमच्याजवळ येईल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव, प्रत्येक चमत्कार तुम्हाला ऐकायला भेटेल, तोही भक्तांच्या तोंडून, ज्याने अनुभवला त्याच्या तोंडूनच. त्यामुळे तुम्हाला जो स्वामींचा अनुभव आवडेल त्या अनुभवाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं वय हे 76 वर्ष आहे. आणि त्या ताईंचं नाव हे सुशीला भंडारे आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दात. स्वामी समर्थ. हा, एक मिनिट. एक मिनिट. बोल बोल. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. मला एक अनुभव सांगायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय ताई? गाव इकडे दगडाच्या बाजूला राहते, नाव नाही माहित मला इकडचं. तुमचं नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? माझं नाव नाही सांगेल. इकडे एक दिवस असं झालं ना, मी रात्री झोपली होती. मला अनुभव सांगते मी तुम्हाला. बरं बरं. काहीतरी 1-1.5 वाजला असं उठली लगेच. तर मी असं तिकडे पहिल्या रूमात अशी खासच झोपली होती ना, तिथं बसली आणि मग परत उठायला तिथे बाजूला खिडकीला पकडलं त्या हातावरच पडली मी. अरे बापरे. आणि घरात कोणीच पण नव्हतं, मी एकटीच. आणि कसं पडलं तुम्ही, म्हणजे चक्कर वगैरे आली का? चक्कर वगैरे काय नाही आले, फक्त हात शटकला त्यात खिडकीतून आणि पडली. नेमकं त्या हाताच्या पंजावर पडली. तर ते मला थोडी चमक मारली. मग खासवरून खाली पडले तर पण उठायला शक्तीच नाही. म्हणजे चमक दुखायला लागले ना मला. आणि मग स्वामीचं नाव घेऊन स्वामी सांगितलं घरात पडत तुम्ही आता उठवा बघायचे. उठायची कोशिश करते पण ते चमक मला खूप दुखायला लागलं ना. मग नंतर काहीतरी 1-1.5 तासात मी उठली, खाटला पकडून कसं तरी.
पहिली तर गाडी काढली. मग आले. मग हळूहळू ते जास्त दुखायला लागलं ना. त्या हड्डीला माझा काहीतरी मार लागला. अरे बापरे. मग ते सर्जरी झाली. आजूबाजूच्या माणसांनी मला नेलं हॉस्पिटलमध्ये. असं हे पण लागलं वरून. मग जावळ मुलगी येणारच होती पण त्यांना जरा उशीर लागला. एक मिनिट ऐका ना, तुमचा आवाज ना मला स्पष्ट येत नाही ताई. मग त्या ताईंना सांगितलं तर चालेल का? कोणतं ताईला? तुमचा आवाज स्पष्ट. हा हा बोलते, माझी मुलगी बोलते. स्पष्ट आवाज येत नाही हो तुमचा. हा हा खरखरतोय. खरखरतोय. बाळ कसं आहे तुमचं? छान आहे, छान आहे ताई. किती महिन्याचं आहे? ते आता 4था महिना चालू आहे. हॅलो. 4था महिना चालू आहे. हॅलो. हा बोला. बरोबर. माझी आई गेल्या 2-3 महिन्यापूर्वी ती कॉटवरून पडली खाली. कॉटवरून पडून तिचं हाड, मनगटाचं हाड मोडून शोल्डर डिस्लोकेट झालं. अरे बापरे. म्हणजे कॉटवरून पडल्या का त्या? हा हा हा. आणि घरात कोणीच नव्हतं. हा तुम्ही नाव विचारलं ना, तिचं नाव सुशीला भंडारे आहे. तिला ऍक्च्युली कळलं नाही काय बोलायचं कसं बोलायचं. काय नाव म्हणाला तुम्ही त्यांचं? सुशीला भंडारे. भंडारे आडनाव आहे का? हा हा. बर. तर मग नंतर ना घरात कोणीच नव्हतं तर त्यांना उठताच येत नव्हतं. तर ते स्वामी समर्थांचं नाव घेतलं त्यांनी. मग त्यांना थोडस उठायला मदत झाली. नंतर घरात कोणीच नव्हतं. ते कसं तिने कडी वगैरे उघडली तिलाच माहिती आहे. ते म्हणजे तिला थोडंसं ती शक्ती आली असं. म्हणजे स्वामींचं नाव घेतलं आणि ताकद आली अंगामध्ये. हा. नाहीतर मग एक तर तिचं वय 76 वय आहे. कसं ती खाली पडल्यानंतर ती कशी उठली, कसं काय केलं माहित नाही. आणि ती कोइंबतूरमध्ये आहे आता. आणि बँगलोरवरून येता येता आम्हाला संध्याकाळ झाली. तर ते स्वामींचीच कृपा की आजूबाजूवाले सगळे घेऊन जाऊन तिला ऍडमिट केलं. सगळं एक्सरे वगैरे सगळं स्कॅनिंग वगैरे सगळं त्यांनीच केलं. तर ते तिला अनुभव सांगायचा होता. अहो पण ते कसं झालं, त्यांचा आवाज एवढा स्पष्ट येत नव्हता ना. आणि ऐकणाऱ्यांना पण समजलं पाहिजे ना नक्की काय झालंय ते. हो. मग तिला बऱ्याच दिवसापासून मला म्हणते फोन लावून दे. फोन एकदा लावला होता पण त्या रिसीव्ह नाही केला तुम्ही. आता पुन्हा लावला. मग त्या शेजाऱ्यांना कसं समजलं त्या पडल्यात म्हणून, का त्यांनीच आवाज दिला? नाही हिने मला फोन केला ना, तर मग मी त्यांना फोन करून सांगितलं की जरा बघा काय झालंय म्हणून. असं मग ते आलं. म्हणजे हिने कधीच नसती उघडली तर कसं काय झालं असं मला माहिती नाही. शेजारी पण नसते. बापरे. असं बघा कधी कधी अशी वेळ येते की काहीच समजत नाही. मग ते तिला स्वामींची कृपा म्हणून ती ऍटलीस्ट उठू तरी शकली. म्हणजे मनगटाचं हाड मोडलं आणि शोल्डर डिस्लोकेट झालं तर माणूस किती दुखणं असेल ते. हो ना. आणि त्यांचं वय पण जास्त असल्यामुळे ताकद तेवढी येणं मुश्किल आहे ना उठण्याचं एवढी. तिचं मग पण वाढत गेली. 3-4 माणसांनी पकडून मला ते गाडीत बसवलं. त्या किती वर्ष झालं स्वामींची सेवा करतात ताई? ऍक्च्युली ते आता 1 वर्षभरापासून करतायत. त्यांना माहिती नव्हतं आधी. म्हणजे स्वामी समर्थांचं असं बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं ना. आता 1-2-3 वर्षापासूनच सगळ्यांना माहिती आहे. ते वर्षभरापासून करतात आहे. काही श्री स्वामी समर्थ लिहत असतात, पूजा वगैरे करत असतात. आधी तिच्याकडे फोटो नव्हता. मग ती श्री स्वामी समर्थ लिहून ती पूजा करायची. म्हणजे फक्त अगरबत्ती दिवा. आता ती म्हातारी आहे तर तिला रोज आंघोळ करणं पण शक्य नाहीये. तर 1-2 दिवसाने 3 दिवसाने तर ती करायची. तर आहे तुझी भक्ती आहे स्वामींची प्रती. आणि एकदा आणखीन पण तिने तुम्हाला काय अनुभव सांगितलेला वाटतं. पण ते हाताला रोज विभूती लावते. ती हाताला रोज विभूती लावते तर तिला थोडा फरक म्हणजे बरं वाटतं. अरे वा, बरं झालं. स्वामींना काय आंघोळ करूनच देवपूजा करावी किंवा सारखं स्वामींना आंघोळ करूनच त्यांची भक्ती करावी असं काहीच नसतं ताई. मनापासून श्रद्धेने नाव जरी घेतलं ना स्वामींचं तरी पण स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येत असतात. फक्त भाव महत्वाचा असतो त्यांच्यासाठी.
मनापासून हाक मारली ना तर लगेच येतात ताई. त्याच्यामुळे काय त्यांचं हो वय झालेलं आहे, एवढा टापटीपणा थोडीच होणार आहे त्यांच्याशाने. हो हो. हे खूप छान अनुभव आहे. आणि त्यांना म्हणावं करताय ते करत राहा नामस्मरण वगैरे. कारण स्वामी नेहमी म्हणतात, जिथे माझं नाव घेतलं जाईल मी तिथे नेहमी असेल. मग त्यांच्या आसपास नेहमी स्वामी राहतील ना. चालेल चालेल. आणि आपण जे नसतो ना आता ती एकटी तिथे असते. हा तर आणि मी इथे नसते, मी बँगलोरला असते. मग आम्ही महिन्यातून एकटी असते, ती जेवण वगैरे बनवते. हा हा हा. कधी माझ्या मिस्टरांची ड्युटी ते एअरफोर्स मध्ये आहे, तर त्यांची ड्युटी कधी तिकडे कधी इकडे असते. अरे बापरे. मग आता हाताला त्यांना लागलेला आहे, मग कोण स्वयंपाक वगैरे बनवतं? आता मी 3 महिने इकडे होती तिच्यासोबत ना, 3 महिने झाले आता. तर आता मी उद्या जाईन, पुन्हा येईन एक 4-5 दिवसात असं. ती करते असं म्हणजे पीठ वगैरे मळणं, भांडी आता तिचे एकटीचं काय निघणार आहे, जास्त तर नाही, फक्त 2 चपाती भाजी केली तर झालं. पण आलं की तेवढ्यावर संपतं का हो काम? साफसफाई आली, घरातील कपडे आले, अंघोळ तेवढीच भांडी घासायची आली. आता काय करणार, तिकडे माझी सासू आहे, तर मी तिला तिकडे नाही घेऊन जाऊ शकत. ते बरं नाही वाटत, नातेवाईक वगैरे येतात ना घरी, म्हणून तिला इकडे सध्याच घेऊन मी ठेवलंय. म्हणजे तुम्हाला दुसरं कोण भाऊ वगैरे नाही का? आहे भाऊ आता काय नाही नको 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 नका नको. असेल तुमचं काय पर्सनल तर असू द्या. नाही मला कसं वाटतं, मुलं कुठे बघतात आईला, मुलींना जेवढा पालक पुरतो तेवढा मुलांना थोडी ना पुरतो. नाही काही काहींचा पर्सनल प्रॉब्लेम असतो म्हणा, पण मला कसं वाटलं की तुम्ही एकटंच, काही नाही, एखादी एकच मुलगी असते ना, मग त्यावेळेस ऍडजस्ट करावं. नाही आता तिला एकच मुलगी, मुलगा बिलगा कोण नाही आता तिला. जो मुलगा आईलाच बघत नाही तर काय मुलगा आहे का तो? हो बरोबर. मी माझ्या सासूला पण, माझी सासू पण सेम माझ्या आईच्या वयाची, तिला पण बघायचं आणि तिला पण बघायचं. माझी सासू म्हणते आईला घेऊन ये इकडे, पण ते नातेवाईक असतात ना, ते चांगलं नसतं, ते मागे जाऊन काहीतरी बोलणार, म्हणून मला नको आहे असं. नाही असू द्या, स्वामी आहेत की त्यांच्या बरोबर. तेच म्हणून मी तिला म्हटलं, तिला काय हवं तर असं काही नाही, इकडे शेजारची लोक खूप चांगली आहेत, खूप 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 चांगली आहेत. तर असं मदतीला वगैरे ते धावून येतात. काय त्यांना सांगितलं की तुला, नाहीतर मी कुठली तरी बाई ठेवणार होती तिला जेवण बनवायला, ती म्हणाली नको मी माझं बनवून घेईल म्हणून. कारण इकडे आम्ही साऊथला आहे, तर त्यांचं जेवणाची स्टाईल आपली स्टाईल वेगळी आहे ना. हो बरोबर. तर ती नको म्हणाली. नाही असू द्या, त्यांना येते बनवायला तर मग असू द्या, करून खातील ते. आणि जोपर्यंत करायला होते करू देणार, नाही तर ते बसून बसून पण शरीर जड होतं ना. हो ना. चालेल चालेल. खूप छान अनुभव आहे. हो तिला सांगायला मग सारखं मला म्हणते फोन लाव, अगं थांब. त्यांच्या मते तुम्ही गेल्यानंतर पुन्हा कसा अनुभव शेअर करायचा? चालेल, खूप सुंदर अनुभव आहे, शेअर करते मी. चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.